पैशांनी विवळणाऱ्या माणसांवरती लेप लावता येतो हा भ्रम आहे. एखादा माणूस रक्तबंबाळ झाला असेल तर त्याला तिथल्या तिथे औषधोपचार आणि प्रेमाची गरज असते, त्याला आस्थेने विचारपूस करण्याची गरज असते. आज मणिपूरमध्ये अनेक हत्या झाल्या, महिलांना नागड रस्त्यावरती फिरवलं गेलं, त्यांच्यावर बलात्कार झाला आणि त्यांना बघायलाही कोणी गेलं. आता परिस्थिती थोडीशी निवळली, त्याच्यानंतर कोण जातं याला काही महत्व नाही. महत्व तेव्हा होतं जेव्हा लोकांवरती अन्याय होतो, ते लोकांवरती बलात्कार होतो, ते आदिवासी समाजावरती न भूतो न भविष्यते असा अत्याचार चालू. आता ह्याच्यावरती काही चर्चा करण्यात पण अर्थ नाही. परिस्थितीची गांभीर्य ओळखून हे तेव्हाच करायला पाहिजे होतं, आज करण्यात काय अर्थ नाही. नेपाळची परिस्थिती बघता कुठेतरी पाऊल टाकले काय अगोदर देखील नेपाळच्या परिस्थितीमध्ये आणि या परिस्थितीमध्ये खूप अंतर आहे, पण आपण संवेदनशील असलं पाहिजे. आजपर्यंतचा भारताचा इतिहास असा आहे की जिथे जिथे दुर्घटना घडली आणि मोठी दुर्घटना असेल तर पंतप्रधान 24 तासाच्या आत तिथे पोहोचतात. हा भारताचा इतिहास आहे. म्हणजे अगदी अटल बिहारी वाजपेयी, अगदी बीजेपीचे पंतप्रधान. पण हा मानवी दृष्टिकोन, माणुसकीचा दृष्टिकोन, मानवतावादी दृष्टिकोन असलाच पाहिजे. आपल्या आया बहिणींवरती बलात्कार होत होता, उघड्या रस्त्यावरती त्यांच्यावर बलात्कार होत होता. तेव्हा जर आपण पुढे येऊन त्यांचं सांत्वन केलं नाही, कशालाच अर्थ. नेपाळमध्ये परिस्थिती जी बिकट आहे, नोकऱ्या नाही काय नाही, मात्र आता दुसरीकडे आपल्याला 12 तास काम करावं लागणार आहे. असं आहे की मी पहिल्यांदा बोललेलो आहे की कामगारांचे शोषण हे जगामध्ये भांडवलदारांची दादागिरी वाढली आहे हे निर्देशित करत असतं. आणि भारत हा भांडवलदारांच्या हातातलं खेळणं होऊ लागलंय. आता काही वेगळं सांगायला, याप्रमाणे मुंबईत, महाराष्ट्रात, देशभरात हे 2-3 कुटुंब जे पूर्ण दौलत, पूर्ण जमिनी, पूर्ण 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 मालकी हक्क घ्यायला लागलेले आहेत, त्याच्यावर काही वर्षांनी भारत हा काही कुटुंबांचा देश असेल. भारत हा स्वतंत्र भारत असेल नावापुरता, काही कुटुंब त्याचे मालक असतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यासाठी म्हणजे 12 तास कामगारांची पिळवणूक होते म्हणून 12 तासावरून 8 तास आणलं होतं. इंग्रज जे कामगारांची पिळवणूक करत होते आणि त्याच्यातनं जे कामगारांचं शोषण होत होतं, तो जगातला पहिला माणूस होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी कामगारांचे तासही ठरवले आणि कामगारांची सुट्टीही ठरवली. मला माहित नाही किती जणांना माहिती आहे, पण रविवारची सुट्टी ही भारतातल्या कामगारांना जर कोणी दिली असेल तर ती डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. या भीमाची देण आहे. 8 तास काम ही भीमाची देण आहे. ठीक आहे, भीमरावच तुम्हाला नको तर त्यांचे तास कशाला तुम्हाला हवे? यावरून असं स्पष्ट होतं का संविधान देखील नको? नाही, संविधान नाही, काही त्याच्यात असं आहे की बाबासाहेबांनी काय असं मनातलं आणि केलं आणि माणसाची शारीरिक क्षमता, तिथे एनर्जी लेवल, हे सगळ्याचा विचार केला पाहिजे ना. त्याची शारीरिक स्वास्थ्याचा विचार केलाच पाहिजे. आज नाईट शिफ्टला काम करणारे कामगार किंवा हे कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या पोरपोरी यांना त्यांच्या मागे लागलेली व्याधींचा विचार केल्यावर तुम्हाला कळतं की तास निर्बंधित ठेवणं किती महत्वाचं. सर, नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा मोर्चा असणार आहे. अशा प्रकारे या मोर्चाला नेत्यांची उपस्थिती देशभरामध्ये उद्रेक दिसतोय. काल घोडबंदर रोडला अचानक सोसायटीतली लोक बाहेर पडून आंदोलन झालं. लोक जास्त वेळ अन्याय सहन करत नाही. आज ठाण्यामध्ये पाणी नाही, आज ठाण्यामध्ये कचरा टाकायला जागा नाहीये, आज ठाण्यामध्ये रस्ते नाही आहेत. आमची सत्ता आहे, आमची सत्ता आहे, आमची सत्ता. आम्ही मेट्रो आणतो, आम्ही मोनो आणतो, आम्ही एरोप्लेन आणतो. तिथे जमिनीवर काय ते बघा ना. घोडबंदर रस्त्याची चाळण झाली आहे, भिवंडी रस्त्याची चाळण झाली आहे, ठाण्यातल्या अर्ध्या रस्त्यांची चाळण झाली आहे. तुमच्या या मोनो मेट्रोच्या लाडामुळे रस्ते छोटे झालेत, गाड्यांची संख्या कमी झाली आहे का? नाही.
वाढत्या लोकसंख्येसाठी रस्त्यांची सोयी सुविधा वाढली आहे का? नाही. दूर कशाला जा, आपल्याकडेच बघा, ठाण्यातच बघा. आणि मग त्या ह्याच्यातही तुम्ही प्रभाग रचना तुमच्या सोयीप्रमाणे करून घेणार आणि प्रशासनाची मदत घेणार आणि आपली नगरसेवक संख्या वाढावी म्हणून इथला प्रभाग तिथे जोडा, तिथला प्रभाग तिथे जोडा. विकासासाठी असतो ना. प्रभाग रचना ही सर्वसामान्यांसाठी असते. नगरसेवक ठरलेल्या नगरसेवकांसाठी प्रभाग रचना केली जात नाही. या वयातच आता पवारसाहेब होता नाशिकमध्ये उतरणार. पवारसाहेबांचं वय काढू नका. पवारसाहेब खूप तरुण येतात. सर, बिहारच्या इलेक्शन मध्ये काँग्रेसकडून एक मोदींच्या आईचा AI व्हिडिओ ट्विट करण्यात आला. यानंतर भाजप आक्रमक भूमिकेत आहेत. अतुल सावे असं म्हणतात की येणाऱ्या काळात राहुल गांधी कपडे काढून जेव्हा तुम्ही त्याच्या आईला जर्सी गाय, काँग्रेसची विधवा, शशी थरूरच्या घरी 50 करोड की गर्लफ्रेंड, हे सगळं बोलल्यानंतर तुम्हाला काय अधिकार होतो? जगा सांगे तत्वज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण. आपण जेव्हा असं करतो तेव्हा लक्षात ठेवायचं ही 3 बोटं आपल्याकडे येत असतात. ह्या प्रकारचं कोणीच काही करू नये. दुसरं मी महत्वाच्या विषयाकडे येतोय म्हणजे डोंबिवली, दिवा, शीर इथे पाडल्या जाणाऱ्या इमारती. सरकारने याच्यावर भूमिका घ्यायला हवी. दररोज बिल्डरने उठायचं, लोकांना जमा करायचं, त्यांना रस्त्यावर बसवायचं, हे काही योग्य नाही. ह्या बिल्डिंग एका रात्रीत उभ्या राहिल्या का? जर कायदा होता की बिल्डिंग बांधूच देऊ नका, तर या कायद्याचं उल्लंघन कोणी केलं आणि उल्लंघन केल्यानं ती काय कारवाई झाली? गोरगरीब माणसांनी आपलं सोनं नाणं सगळं गहाण ठेवून या इमारतीत घरं घेतली आहेत. मग त्या डोंबिवलीच्या 62 इमारती असो, दिव्यामध्ये आनंद पार्क असो किंवा मग शील टायगर परिसरातल्या इमारती असो, सरकारला भूमिका घेणं भाग आहे. याची 3 उदाहरणं देतो आम्ही सत्तेत असताना. एकदा संपूर्ण ठाण्यातल्या बिल्डिंगी पाडण्याचा निर्णय झाला, अनधिकृत बिल्डिंगवरती हातोडा चालवायचा निर्णय झाला. मला आजही आठवतं की आजचे डेप्युटी चीफ मिनिस्टर, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तेव्हाचे राजन विचारे, प्रताप सरनाईक हे सगळे पवार साहेबांना भेटायला आले. मी स्वतः ती मीटिंग ऑर्गनाईज करून दिली होती आणि तेव्हा पवार साहेबांनी शब्द दिलेला, डोंबिवलीचेही आमदार होते, की एकाही बिल्डिंगला हात लावू देणार नाही, राहत्या घरात आम्ही कोणालाच बाहेर काढणार. मला आज आठवतं की जेव्हा ती कंपाऊंड पडली होती तेव्हा शीळपासून मुंबऱ्यापर्यंत सगळ्या बिल्डिंगी पाडण्याचा धडाका महानगरपालिकेने सुरू केला. आम्ही रस्त्यावर उतरलो आणि एकही बिल्डिंगला हात लावू दिला नव्हता. बिल्डिंगची आमचा संबंध नाही, पण जेव्हा एखादा माणूस एका घरात राहिला जातो ते घर वाचवण्याची जबाबदारी आमची आहे. आणि मायबाप सरकारने लोकांची छप्पर जात असताना चुपचाप बसून राहणे सरकारला शोभत नाही. भूमिका घ्यावी लागेल. आणा ना 25 पर्यंत क्लस्टर आणा, सुरक्षित करून टाका सगळ्यांना. आमची उघड भूमिका आहे. मी सांगतो ते दयाळू आहेत, मायाळू आहेत. त्यांनी तोडगा काढायला पाहिजे ना. त्यांनी तोडगा काढायला पाहिजे. नुसतं बोलून वाचवतो त्याच्याने काही होणार नाही. कारण का कोणीही माणसं आपल्या अंगावर घेणार नाहीत. हायकोर्टाचा निर्णय आहे तो. आणि किती दिवस लोक रस्त्यावर येतील, त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. मला आठवतं हायकोर्टाचा निर्णय झाला होता, 35,000 झोपड्या पाडणार होते पलीकडच्या बाजूला कळव्याच्या. आम्ही सकाळी 6 वाजता रस्ता सुरू केलं. 11 वाजेस्तोवर अख्खा भारतातल्या सगळ्या रेल्वे बंद पडल्या आमच्या रस्ता रोकोमुळे. म्हणजे झोपड्या वाचल्या. काही ठिकाणी देश घ्यावी लागते, सत्तेच्या विरोधात जावं लागतं. आम्ही उदाहरण का देतोय तर आम्ही सत्तेत होतो आणि सत्तेत असताना सत्तेच्या विरोधात जाऊन, सिस्टीमच्या विरोधात जाऊन आम्ही लोकांना मदत केली. यांच्या संगनमताने हे बघा, कोणाचं संगनमत होते मला माहित नाही, पण कायदा होता ना, अनधिकृत बिल्डिंगी बांधायच्या नाहीत आणि जो बांधेल त्याच्यावरती कारवाई करा. मग या बिल्डिंगी उभ्या राहिल्या कशा? तेव्हा आम्ही बोंबलून सांगत होतो की होऊ देऊ नका, होऊ देऊ नका, होऊ देऊ नका.
कोणी लक्षच दिलं नाही. शासन तेव्हा झोपलं होतं. आज जेव्हा गोरगरीब माणसं बेघर होत आहेत, पण नाही बघू शकत. आणि इथे ताराचकाची पाळमुळं पवार साहेबांनी त्यावेळी शब्द पाळला, मात्र यंदा ते शब्द पाळतील का? गोरगरिबांची घरं वाचतील का? नाही, पवार साहेबांकडे एकनाथ शिंदे साहेब आले होते. एकनाथ शिंदे साहेबांना आठवण करून देऊ इच्छितो. आणि तेव्हा पवार साहेबांनी शब्द दिलेला की काळजी करू नका, एकही बिल्डिंग पडणार नाही. आणि एकही बिल्डिंग पडली नव्हती. सध्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत यात्रा अभियान सुरू आहे आणि यामध्ये कर्जतचे जे आमदार आहेत महेंद्र थोरवे यांना आमंत्रित केलं होतं, परंतु त्यांच्या पुतण्याने जाऊन तुम्ही शासनाला मार्गदर्शन केलं आहे. यामुळे आदित्यजी राष्ट्रवादी आहे, शिंदेची शिवसेना, त्याच्यामध्ये धुसफूस पुन्हा एकदा पाहायला मिळते. तर कोणी कोणाला, कोणाची खुर्ची कोणावर कोणी बसतं काय मोठं. अनेक मंत्र्यांच्या जागी त्यांचे पीए जाऊन बसून मिटिंग घेतात. आता सिनियर IAS ऑफिसर म्हणतात. ते हसत हसत म्हणतात की म्हणाले जितेंद्र आव्हाडची काय परिस्थिती आली, मंत्री राहायला बाजूला, मंत्र्याचा पीए येतो आणि मिटिंग घेतो. म्हणजे आता आम्ही ऐकायचो कोणाचं, मंत्र्याचं की मंत्र्याच्या पीएचं? नावासकट सांगू शकेल, मला त्याच्यात जायचं नाही. हैदराबाद गॅझेट नंतर आता सातारा गॅझेटसाठी देखील हालचाली सुरू. हे बघा, ओबीसी समाजाचं आरक्षण कमी करून जर तुम्ही आरक्षण देणार असाल तर तुम्ही नवीन वादाला तोंड फोडता आहात. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याला कुणाचाच विरोध नाही. पण मग तुम्ही ओबीसी समाजाला अस्वस्थ करणार असाल तर या भारतातला एक मोठा घटक अस्वस्थ होतोय. तो अस्वस्थ होणं एक चांगली गोष्ट नाही. तुम्ही आत्महत्या पण झाली ओबीसी समाजाची. हैदराबाद गॅझेटियर मध्ये VJNT म्हणजे धनगर, वंजारी, बंजारा या सगळ्यांना तुम्ही ST मध्ये घ्या असं हैदराबाद गॅझेटियर म्हटलेलं आहे. मग द्या आता. जर गॅझेटियर लागू करणार असेल तर सगळ्या समाजाला लागू करा. चुकीचं काय मागतो? आम्ही थोडी चुकीचं मागतोय. हैदराबाद गॅझेटियर आपल्या अंगावर न घेता उगाच समाजामध्ये आग लावणं बरोबर नाहीये. लोकसभेमध्ये जा ना, 15% आरक्षण वाढवून घ्या. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि चांगलं कायदेशीर बंधनकारक मिळालं पाहिजे. यांना कुठल्याही आरक्षणावरती तोडगा काढायचा नाही. यांना फक्त जातीमध्ये भांडण लावायचं आहे. हे जे परंपरेने 5000 वर्ष या भारतात जी दुफळी होती, जी एक जात व्यवस्थेची भिंत होती, ती भिंत परत एकदा उभी केली जाते. जात व्यवस्था अजून मजबूत केली पाहिजे. जात व्यवस्था धुळीला मिळाली पाहिजे. हे स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलं होतं. त्यांचं स्वप्न धुळीला मिळतं. सर, ऑपरेशन सिंदूर राबवलं, भारत पाकिस्तान आता पुन्हा एकदा सामना होताना पाहायला मिळतोय. उद्धव ठाकरे असं म्हणाले की पैशांसाठी तुम्ही सामना. पण मला त्याच्यावरती काहीच बोलायचं नाहीये. ज्यांनी आयुष्यभर भारत विरुद्ध पाकिस्तान या मॅच साठी राजकारण करून मतं घेण्याचा प्रयत्न केला, असतेच मॅच मध्ये सहभागी होत आहेत. त्यांचा चेहरा काय हे भारताला दिसतंय. एकीकडे पाकिस्तानच्या विरोधात भूमिका घ्यायच्या, नंतर भारत आणि पाकिस्तानची सामना म्हणजे पहलगामचा हल्ला असो किंवा कुठलाही हल्ला असो, आपण दोष कोणाला देतो? पाकिस्तान. हे माझं जे सूचक बोलणं आहे लोकांना समजत. उद्धव ठाकरे यांचं आंदोलन असलं सिंदूर पाठवणार प्रत्येकाचे आंदोलन करण्याची एक स्टाईल असते. उद्धव ठाकरेंची स्टाईल आहे, त्याच्यावर मी काय कॉमेंट करायची. ओके सर, मी जानना चाहेंगे